केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. भाजप देशव्यापी जनसंपर्क अभियान राबवणार. विश्वास, विकास आणि जलकल्याणाचे 12 वर्ष अशी मोहीम राबवणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची आज बैठक. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. तर विधान परिषदेवरूनही खलबत्ता रंगणार असल्याची माहिती. राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही. पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध. मात्र काही भागात अफवांमुळे अतिरिक्त इंधन खरेदी. मंत्री छगन भुजबळांचा दावा. इंधन दरवाढीची झळ आता थेट शाळांसह विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता. एका सत्रात शाळा चालवा. आठवड्यातून 3 दिवसच शाळा भरवण्याची स्कूल बस संघटनेची मागणी. कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीची केंद्राकडून दखल. क्विंटल मागे 345 रुपयांची वाढ. आजपासून कांद्याला 1580 रुपयांचा दर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं रोहित पवार आक्रमक. चांदवडमध्ये रोहित पवार काढणार आक्रोश मोर्चा. तर मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करणार. आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच. ब्रह्मपुरीचं तापमान सलग दुसऱ्या दिवशी 47 डिग्रीवर. तर चंद्रपूरचाही पारा 46 डिग्रीवर. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. जवळपास 2 तास झालेल्या या चर्चेत विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी सुवर्ण मध्य साधण्याची जबाबदारी देखील या नेत्यांवर देण्यात आल्याची माहिती आहे. पुढची बातमी. कांद्याला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आज चांदवडला आंदोलन करून मुंबई आग्रा महामार्ग जाम करणार आहेत. गेल्या आठवड्यात लासलगावला केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारनं कांद्याच्या भावात वाढ केली होती. मात्र शेतकऱ्यांना हा दर मान्य नसून आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय. कांद्याच्या बाबतीत ही जी परिस्थिती आहे, काही झालं तरी 24 हा भाव हमी भाव शेतकऱ्यासाठी दिला गेला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर ज्या लोकांनी कांदा आत्तापर्यंत दिला आहे त्यांना 10 रुपये अनुदान हे दिलं पाहिजे. त्याच्याच बरोबर नाफेड जेव्हा खरेदी करतं तेव्हा ते कुठेतरी प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतं आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये जर स्पर्धा झाली, नाफेडने सुद्धा तिथंच जर कांदा विकत घेतला, त्यामुळे कुठेतरी रेट वाढतील. 24 रुपयाली कांदा घेतला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीची केंद्राकडून दखल घेण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं क्विंटल मागे 345 रुपयांची कांद्याच्या दरात वाढ केली आहे. आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. मात्र नवीन दरावरून शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. कांद्याला 2400 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. नवीन दरावरून शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे. कांद्याला 2400 रुपये दर देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. विधान परिषदेच्या जागावाटपावरून आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. स्वतःच्या मुलांसाठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं म्हणत रायगड रत्नागिरीच्या जागेवरून तटकरेंवर हल्लाबोल केलाय. तर अजित पवार लढवत असलेली पुण्याची जागा सोडायला नको अशी भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तर तटकरे स्वतःची खासदारकी बॅलन्स करतायत का असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारलाय. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली असून या संपूर्ण पर्यटन वारीमागे भाजपचा राजकीय डाव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पक्षाकडून राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आमदारकीला अवघे 2 वर्ष झाले असताना पक्षानं कोणतंही कारण न देत हा राजीनामा मागितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मला या संदर्भातला कसलाही निरोप किंवा चर्चा झाली नसल्याची माहिती नायकवडींनी दिली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रहिवासी भागात प्राण्यांच्या कत्तलीला भाजप नेत्यांनी विरोध केलाय. माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि किरीट सोमय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांची पालिका आयुक्तांना याबाबत त्यांनी पत्र लिहिलंय. मुंबईतील हाऊसिंग सोसायट्या, चाळी आणि रहिवासी संकुलांमध्ये कुर्बानीला परवानगी न देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. मुंबईत एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे काही पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 111 रुपये 17 पैसे आणि डिझेलचा दर 97 रुपये 81 पैसे इतका आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य वाहन चालकांचं आर्थिक गणितही बिघडताना दिसतंय. मुंबईतील सायनमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. इंधन तुटवड्याचा फटका मुंबईतील वाहनधारकांना देखील बसलाय. इंधन संपल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. 10 दिवसात सलग 4 वेळा इंधनात दरवाढ करण्यात आलेली आहे. या दरवाढीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संतप्त झालेत. इंधन मिळत नसेल तर मग शेती का करावी, विकून टाकावी हे सरकारनं आम्हाला सांगावं असं म्हणत धाराशिवमधील शेतकऱ्यांनी इंधन दरवाढीला विरोध केलाय. राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या निर्यातीला फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरात केळी वाहतुकीसाठी आलेले हजारो ट्रक गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अडकून पडलेत. डिझेल उपलब्ध होत नसल्यानं केळीची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सविस्तर बातमी पाहूया. छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज महानगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे आणि साहित्य उडाल्याचं समोर आलेलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्यानं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालाय. पुढची बातमी पाहूयात. लातूर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू तिथे होता. तर निलंगा तालुक्यातील जाऊ, नणंद, जेवरी, जवळगा इत्यादी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. विजांच्या कडकडाटामुळे काही वेळ वीज पुरवठाही खंडित झाला. तर औसा तालुक्यातील खोरोसा, लांबजना, किल्लारी तसंच इतर परिसरातील गावांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. असं असलं तरी शेतकरी वर्गातून पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जाते. नांदेड जिल्ह्याच्या काही भागात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी या गावात अधिक मासानिमित्त उभारलेला मंडप उडून गेला. विळेगाव थडी इथे अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी गावात मोकळ्या जागेत भव्य मंडप उभारण्यात आला होता. मात्र 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मंडप उडाला. पावसामुळे मंडपातील साहित्य आणि खाद्य सामुग्रीचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि यावेळी विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं एक विमान हवेतच काही काळ घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं. गंगापूर शिवार परिसरात हे विमान फिरत असल्याचं नागरिकांनी पाहिलं असून तात्काळ लँडिंग करता न आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसासोबत गारपीट देखील झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे गावातील शाळेवरील एका खोलीवरील पत्रे उडून गेलेत. सुदैवानं शाळा बंद असल्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एक नंबर सेव्ह होता, ज्यामुळे तपासाला गती आली आहे. मनीषाच्या पतीनं गॉड नावानं हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. दरम्यान हा नंबर एका विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.